टेरेसवरच फुलवला विविध प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला। शिरोळ येथील पी.वाय. कुंभार यांनी आपल्या घराच्या टेरेसवरच थोड्याशा जागेत चक्क सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला घेतलाय। त्यामुळे त्यांना कुटुंबापुरता दररोज ताजा भाजीपाला मिळतोय। तसेच याच भाजीपाल्यासाठी बनवलेल्या शेडवरती मातीच्या कुंडीतून निसर्गातील पक्ष्यांसाठी निवारा, अन्नधान्य, पाण्याची सोय करून पक्षीप्रेम जपलंय। पी.वाय. कुंभार काका हे सांगली जिल्ह्यातील देवर्डे गावचे रहिवासी। ते व्यवसायासाठी शिरोळ तालुक्यात येऊन येथे स्थायिक झालेत। स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे लहानपणापासून शेतीची आवड आहे। या आवडीमुळे व्यवसायातून सवड काढून त्यांनी आपल्या घराच्या टेरेसवरच थोड्याशा जागेत सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारचा भाजीपाला घेतलाय। यामध्ये भोपळा, पडवळ, दोडका, भेंडी, गवारी, चवाळी, वांगी, वरणा, कारले, टोमॅटो, मिरची, आळूची पानं आदी भाजीपाला लावलाय। तसेच या भाजीपाल्यासाठी उभारलेल्या शेडवरती मातीचे मडके, घागर ठेवून त्यामध्ये पिंजर ठेवलाय। यातून निसर्गातील पक्ष्यांसाठी निवारा, अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। यामुळे दररोज अगदी पहाटेपासून विविध पक्षी इथं धान्य खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी येतात। पक्षी मोकळ्या निसर्गाच्या वातावरणात फिरावेत, त्यांना बंदिस्त करून ठेवू नये असा त्यांचा उद्देश आहे। कुंभार काका हे शिरोळ तालुक्यातील एक यशस्वी व्यावसायिक आहेत। त्यांचं शिरोळ व कुरुंदवाड येथे ग्राहक बाजार व भव्य मॉल आहेत। याचे ते स्वतः मॅनेजमेंट पाहतात आणि यात त्यांची दोन्ही मुलं अमोल आणि प्रमोद सहकुटुंब त्यांना मदत करतात। मोठे व्यापारी असले तरी सेंद्रिय शेतीची आवड असल्यानं त्यांनी संपूर्ण व्यवसायातूनही सवड काढून टेरेसवर भाजीपाला फुलवलाय। आजकाल बाजारात विविध रसायनयुक्त भाजीपाला मिळतो, यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते। यापासून बचावासाठी स्वतःच्या घराच्या टेरेसवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेतल्यास कुटुंबापुरता ताजा भाजीपाला मिळू शकतो। टेरेसवरील सेंद्रिय भाजीपाला पाहण्यासाठी आसपासचे शेजारी, मित्रपरिवार, नातेवाईक येत आहेत। अशा प्रकारे आपल्याही घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेणार असल्याचं मनोदय व्यक्त करून जात असल्याचं पी.वाय. कुंभार काका यांनी सांगितलं। पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव। पुंडलिक कुंभार एक निसर्गप्रेमी आहेत, त्यामुळे प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात। ते कुंभार असल्यानं स्वतःच्या हाताने चिखलाचा गणपती तयार करून त्याची घरात प्रतिष्ठापना केली जाते। तसेच त्याचं विसर्जनही घरगुती कुंडीत करून तेच पाणी भाजीपाला पिकाला घातलं जातं। त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण न होता पर्यावरण जागृतीला महत्त्व दिलं। दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड 2025 हाजी अब्दुल मिर्शिकारी यांना गौरवलं। कोल्हापूरचे प्रसिद्ध समाजसेवक, यशस्वी उद्योजक आणि राष्ट्रीय रायफल शूटर हाजी अब्दुल मिर्शिकारी लालू यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड 2025 सन्मानित करण्यात आलाय। पुण्यात झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। या पुरस्कारामुळे कोल्हापूरचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर अधिक उजळलाय। समाजकारण, व्यवसाय क्षेत्रातील यशस्वी वाटचाल आणि क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी अशा तिहेरी योगदानामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे, शिक्षण व क्रीडेला प्रोत्साहन देणे, तसेच युवकांना स्वावलंबनाकडे प्रवृत्त करणे या त्यांच्या कार्याचा नेहमीच गौरव झालाय। सन्मान स्वीकारताना भाऊक होत हाजी मिर्शिकारी म्हणाले की हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण आहे, पण हा सन्मान फक्त माझा नसून संपूर्ण कोल्हापूरच्या जनतेचा आहे। फादर अग्नेल स्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा। हिंदी भाषेचा गौरव व सन्मान जपण्यासाठी दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो। त्याच पार्श्वभूमीवर फादर अग्नेल स्कूल चंदगड येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस विविध सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक फादर संतोष डिसूजा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली। फादर संतोष डिसूजा यांना हिंदी भाषेची जागतिक ओळख आणि तिचे महत्त्व यावर विचार मांडले। विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, काव्य, कविता गायन करत हिंदी भाषेचा गौरव करताना नाटिका, नृत्य, घोषवाक्य लेखन, निबंध लेखन, कविता सादरीकरण करून हिंदी भाषेप्रती आपले श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं। यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। हिंदी शिक्षिका वैष्णवी शिंदे, आफरीन दड्डीकर, सुहास पाटील, रविका कुतिनो यांनी हिंदी दिनानिमित्त मार्गदर्शन केलं व सूत्रसंचालन कृतिका देसाई यांनी केलं। कार्यक्रमाला शिक्षक विश्वास पाटील सर, अनाजी सर, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। वैष्णवी शिंदे यांनी आभार मानले। कुमारू प्रियांका भटले शहापूर यांना सर्वोत्कृष्ट कवितेला क्रमांक प्राप्त करावेर। वाचन मंदिर कोल्हापूर आयोजित येथे राज्यस्तरीय श्रावणधारा काव्य मैफल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 13 आणि 14 सप्टेंबरला स्पर्धा संपन्न झाल्या। सदर स्पर्धेत 11 काव्य ग्रुप, काव्य मंडळांनी सहभाग नोंदवला होता। यात सरकार वाचक मंच इंगळी काव्य ग्रुपमधून सर्वोत्कृष्ट कविता म्हणून प्रियांका भाटले शहापूर यांना मिळाला। कवी न सरकार इंगळी ग्रुपमध्ये कवी दस्तगीर नदाफ, सौ सुरेखा वाडकर, रघुनाथ कापसे, मनपाडळे, त्याचप्रमाणे प्रदीप राजी घरे, दीपक पवार, रुकडी बाळकृष्ण खोत, कोगिल बुद्रुक, कांचनंद दीजी पाटील, सौ प्रतिभा गजरमल सातारा, सौ मनीषा कांबळे सातारा, राकेश ढाले कोल्हापूर, माधुरी पंडित पाचगाव आदींनी सहभाग घेतला होता। रानडुकराची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या तिघांवर शाहूवाडी वन विभागाची कारवाई।
शाहूवाडी तालुक्यातील चरणगावच्या हद्दीत रानडुकराची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या तिघांवर शाहूवाडी वन विभागानं कारवाई करत अटक केली आहे. या तिघांनी किरण स्फोटकाच्या साह्यानं रानडुकराची शिकार केली होती, अशी माहिती वन विभागाला गोपनीय सूत्रांद्वारे मिळाली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं याप्रमाणे: कार्तिक अशोक लाड, वय 23, राहणारा चरण, तालुका शाहूवाडी; ज्योतिराम विठ्ठल पाटील, वय 46, राहणारा सावर्डे तर्फे सावळे, तालुका पन्हाळा; राजू भगवान नायकवडे, वय 47, राहणारा सातवे, सावर्डे, तालुका पन्हाळा. मिळालेल्या माहितीनुसार शाहूवाडी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असता रानडुकराची शिकार झाल्याचं उघड झालं. त्यानुसार उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून संशयितांकडून बेकायदेशीर शिकार करणारे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात संतापजनक वातावरण असून वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वन विभाग सातत्यानं कठोर पावले उचलत असल्याचं स्पष्ट झालंय. वन विभागानं सर्व नागरिकांना आवाहन केलंय की अशा प्रकारच्या बेकायदेशीर शिकारीची माहिती मिळताच तत्काळ कळवावी, जेणेकरून वन्यजीवांचं रक्षण होईल. दिव्यांगांसाठी मोफत शिबिर मलिकवाड येथे आयोजन. मलिकवाड, तालुका चिकोडी. तरुण मित्र परिषद दिल्ली व श्री 1008 मुनी सुव्रतनाथ जैन मंदिर मलिकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय दिव्यांगांसाठी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात कृत्रिम अवयव, हात, पाय, कॅलिपर, कानातील मशीन आदी मोफत वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील कोणत्याही जातीच्या दिव्यांगांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. दिनांक रविवार 5 ऑक्टोबर 2025. वेळ सकाळी 9 वाजता. स्थळ श्री 1008 मुनी सुव्रतनाथ जैन मंदिर मलिकवाड, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क रावसाहेब कुनुरे, मोबाईल 9964 256 566. येडूर येथे पावसाची जत्रा उत्साहात संपन्न. चिकोडी तालुक्यातील येडूर येथील धनगर समाज व ग्रामस्थांच्या वतीने पावसाची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. नवे येडूर, जुने येडूर, येडूर टेक ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी चांगला पाऊस होऊन पीक स्थिती उत्तम राहावी यासाठी ही यात्रा भरवण्यात येते. काडसिद्धेश्वर संस्थान मठ व श्री वीरभद्र देवालय व गाव कामगार पोलीस संजय पाटील यांच्या वाड्यातून तसेच ग्रामस्थांनी केलेल्या नैवेद्याची ढोलवाद्याच्या गजरात, भंडाराच्या उधळणीत गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. येडूर येथील संक्रांती कट्टाजवळच्या बन्नीच्या झाडाची संजय शिंगाडे यांनी विधिवत पूजन केले व यावेळी आंबील नैवेद्य देण्यात आला. यावेळी देवाला विनवणी करण्यात आली. यानंतर वीरभद्रा मंदिराजवळ महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी धनगर समाजाचे गुंडा शिंगाडे, पत्रकार विष्णू शिंगाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंगाडे, शिवाजी शिंगाडे, कुमार टेंगले, अण्णाप्पा टेंगले, विठ्ठल टेंगले, सिद्धप्पा हरके, अण्णाप्पा हरके यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात वातावरणीय बदलामुळे रुग्णांची मोठी गर्दी. सरूड परिसरात मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या सततच्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड येथे तपासणीसाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सकाळपासूनच केंद्रात रुग्णांचा ओघ आढळत असून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या तक्रारींनी पीडित रुग्णांची संख्या अधिक आहे. आरोग्य केंद्रातील डॉक्टर राहुल वाघमारे आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांची तपासणी व उपचार करण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न करत आहेत. मात्र रुग्णसंख्या अनपेक्षितपणे वाढल्यामुळे केंद्रात शिस्त राखणे कठीण झाले आहे. रुग्णांची मोठी गर्दी असून काही रुग्ण बेशिस्तपणे वागत असल्याने डॉक्टर व कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य सेवकांनी नागरिकांना संयम पाळण्याचे, शिस्त राखण्याचे आवाहन केले आहे. तपासणी व उपचार वेगाने पार पाडले जात असून सर्व रुग्णांना योग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आरोग्य केंद्राकडून केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी देखील अशा परिस्थितीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम कमी होईपर्यंत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच स्वच्छता व आहाराबाबत काळजी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. बेडकेहाळ दसरा महोत्सव पूर्वनियोजित बैठक. बेडकेहाळ येथील ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर देवाचा प्रसिद्ध व ऐतिहासिक दसरा महोत्सव सोमवार दिनांक 22 सप्टेंबरपासून शनिवार दिनांक 4 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा होत असून
दसरा महोत्सवाच्या पूर्वनियोजनाबाबत महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे व कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते, युवक मंडळाचे सदस्य यांची श्री सिद्धेश्वर मंदिर सभागृहात रविवार दिनांक 14 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, आरजी डोमणे, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आर्गे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील, मंदिर कमिटीचे अध्यक्ष संजय चौगुले, राजू चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठक प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक दसरा कमिटीचे उपाध्यक्ष मालगौंडा पाटील यांनी केलं. यावेळी दसरा महोत्सव संबंधित अधिक माहिती देताना सुनील नारे म्हणाले की ऐतिहासिक बेडखेळाचा दसरा महोत्सव यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन शांती, सौहार्दतेच्या भावनेतून शांततेने साजरा करूया. तर बुधवार दिनांक 17 रोजी दसरा महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे आणि रविवार दिनांक 21 रोजी अमावस्या, सोमवारी 22 रोजी घटस्थापनेपासून महोत्सवाला प्रारंभ होतोय. यात्रा काळात बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण, गैरसोय होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. या यात्रेनिमित्त गावातील विविध युवक मंडळांच्या वतीनं लाइटिंग तसेच स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, इंद्रजित पाटील, शंकर पाटील, सचिन पाटील, धोंडीराम मिस्त्री, अमर शास्त्री, विक्रम शिंगाडे, आरजी डोमणे आदींनी मनोगत व्यक्त करून यात्रा काळामध्ये विशेष करून यात्रेच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार अथवा येणाऱ्या भाविक भक्तांना, खेळणी, पाळण्यावाल्यांना त्रास देणं कुणीही करू नका. शिवाय ग्रामपंचायतच्या माध्यमातून शुद्ध पाण्याची व्यवस्था, लाईट, रस्ते, गटारी, स्वच्छता, विशेष करून यात्रा काळामध्ये शौचालयाची निर्मिती करणं ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. या बैठकीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पिंटू आर्गे, प्रशांत पाटील, सचिन पाटील, बाबूराव नारे, विष्णू पाटील, अमर मोरे, राजू हनबरट्टी, शिवराज चौगुले, अप्पासाहेब ढाकापगोळ, शेखर गाडवे, संभाजी माळी यांच्यासह गावातील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, दसरा कमिटी, मंदिर कमिटीचे सदस्य, संत पालखीचे मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मांजरीतील छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्दला 46 लाखाचा नफा. चालू आर्थिक वर्षात संस्थेला 46,04,493 रुपयांचा नफा झाला असून सर्वांच्या सहकार्यानं संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होते. संस्थेचे संस्थापक कैलासवासी अण्णासाहेब यादव यांच्या तत्वानुसारच संस्थेची वाटचाल पुढे सुरू राहणार आहे. यापुढेही आपले सर्वांचं सहकार्य लाभू दे असं आवाहन छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी या संस्थेचे अध्यक्ष अशोक काळविरे यांनी संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलं. अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सभासदांना 25% लाभांश देणार असल्याचं सांगितलं. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. संस्थेचे कार्यदर्शी सुखदेव पाटोळे यांनी विषय वाचन करून अहवाल सादर केला. यामध्ये त्यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे 1206 सभासद असून शेअर भांडवल 8,95,600 रुपये, फंड 3,62,69,339 रुपये असून ठेवी 16,51,26,869 रुपये आहेत. संस्थेनं गरजूंना व सभासदांना 12,05,45,210 रुपयाचं कर्ज वितरण केलं. गुंतवणूक 6,78,32,120 रुपये केली असल्याचं सांगितलं. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व सर्व शाखांचे पदाधिकारी तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात 10वीत उत्तम गुण पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास रसाळे, संचालक मोहन लोकरे, रामचंद्र भोसले, परशुराम तोरसे, ज्ञानेश्वर पाटोळे, अभिमन्यू यादव, सागर चव्हाण, चंद्रकांत खडके, बबरुवान सारापुरे, जहांगीर कोथळी, विठ्ठल टोणपे, बाळू काडापुरे, शिवाजी रोडे यांच्यासह मांजरीवाडी, इंगळी, उगार शाखेचे शाखा सल्लागार, समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रसेन कदम यांनी केलं. स्वागत विनायक तोरसे यांनी केलं तर आभार विवेक गड्डे यांनी मानले.